जय हिंद दोस्तांनो, एक्झाम गुरुकुल या युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. मित्रांनो, बुद्धिमत्ता चाचणीमधील एक अतिशय महत्त्वपूर्ण घटक आहे आकृत्यातील रिकाम्या जागा शोधणे. आणि त्या घटकातला जो उपघटक आहे ज्याला म्हणतात चौरसातील संख्या, तो आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये इत्थंभूत घेणार आहोत. मागील परीक्षांमध्ये आलेल्या प्रश्नांचा पूर्ण आढावा या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण घेणार आहोत. मित्रांनो, पहिला प्रश्न आहे आपल्या स्क्रीनवरती. पोलीस भरती 2024 ला आलेला प्रश्न आहे. आपल्याला या टाईपचा एक बॉक्स दिलेला असतो, त्यात काही खाने आहेत, त्या ठिकाणी एका ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे आणि आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. आपल्याला 4 पर्यायापैकी अतिशय योग्य पर्याय आपल्याला शोधायचा असतो. मित्रांनो, याला म्हणणार मी उभा स्तंभ, हा परत झाला उभा स्तंभ आणि हा झाला परत एकदा काय उभा स्तंभ. याला म्हणणार मी आडवा स्तंभ, याला म्हणणार मी आडवा स्तंभ आणि हा सुद्धा झाला आडवा स्तंभ. आता आपल्याला पहिल्यांदा स्तंभाचं निरीक्षण करायचं आहे. या स्तंभाचं नीट निरीक्षण केल्यानंतर मला एक गोष्ट प्रकाशन जाणवतीये. इथं मला ए दिसतंय, इथं बी दिसतंय, इथं मला दिसतंय सी. त्याचप्रमाणे दुसऱ्या स्तंभामध्ये पाहिल्यानंतर सुद्धा ए दिसतंय, मला बी दिसतंय आणि सी पण दिसतंय. तर अल्टिमेटली मी एका निष्कर्षापर्यंत पोहोचणार की या स्तंभामध्ये सुद्धा दोस्तांनो ए दिसतंय, मला बी दिसतंय, तर मधल्या ठिकाणी येणार सी. एवढी बाब तर अतिशय निश्चित आहे. आता राहिला संख्येचा प्रश्न. अक्षर प्रश्नचिन्ह या ठिकाणी येणार आपण काढलेला आहे. आता इथं निरीक्षण करा दोस्तांनो, 3 गुणिले 8 किती होत आहे? 24. दोस्तांनो, 3 गुणिले 8 होत आहे 24. नंतर परत एकदा पहा, 4 गुणिले 9, 4 गुणिले 9 बरोबर होणार किती? 36. आणि अल्टिमेटली 6 गुणिले 6 किती होणार आहे दोस्तांनो? परत एकदा 36. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारी जी काही संख्या असणार आहे ती असणार आहे 36C. या प्रश्नाचं उत्तर असणार आहे दोस्तांनो पर्याय बी. प्रश्न क्रमांक 2 आपल्या स्क्रीनवरती पोलीस भरती 2024 लाच आलेला प्रश्न आहे. प्रश्नाकडे पाहिल्या या प्रश्नाचं स्वरूप अतिशय सोपं आहे हे लक्षात येतं. जर मी आडवा स्तंभ पाहीन तर मला काही गोष्टी जाणवत आहेत. काय जाणवतंय मला? सपोज या 5 मध्ये जर मी 25 मिळवले तर मला येणारा अंक किंवा संख्या किती आहे? 30. मग आता या आडव्या स्तंभामध्ये पाहायचंय दोस्तांनो, 3 अधिक 9 या दोघांची जर मी बेरीज केली ती येणार आहे किती? 12. मग त्याचप्रमाणे दोस्तांनो 6 अधिक 36 मला करावं लागेल. 6 अधिक 36 बरोबर किती येणार आहे? 42. तर 42 आपल्या पर्यायामध्ये आहे का? येस. या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय बी. मग मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3. आता चौरसातील संख्यांचं आपल्याला नीट निरीक्षण करायचं आहे आणि मला एक गोष्ट जाणवतीये, पहिल्या आडव्या स्तंभातल्या सर्व संख्या या वर्गसंख्या आहेत. नंतर दुसऱ्या आडव्या स्तंभातल्या सर्व संख्या सुद्धा वर्गसंख्या आहेत. पण आता मला सोडवायचं काय आहे, तर मला या संख्येपासून आणि या संख्येपासून ही संख्या आणायची आहे. मग आता कसं करता येईल मला? जर मी वर्गमुळात 36 जर घेतलं तर ते किती येईल दोस्तांनो? 6. आणि वर्गमुळात 4 जर घेतलं तर ते किती येणार आहे दोस्तांनो? 2. आणि 6 अधिक 2 ची जर मी बेरीज करीन ती येणार मला किती? 8. मग आता मला नियम सापडलेला आहे. दुसऱ्या उभ्या स्तंभामध्ये सुद्धा मी तोच प्रकार करणार. वर्गमुळात 49, वर्गमुळात 49 बरोबर येणार किती दोस्तांनो? 7. नंतर वर्गमुळात 9, वर्गमुळात 9 घेतले तर ते येणार किती? 3. आणि मग मित्रांनो 7 अधिक 3 होणार किती? 10, जी आलेली आहे ही संख्या. मग सरते शेवटी मला तोच प्रकार करावा लागेल. वर्गमुळात 64, वर्गमुळात 64 बरोबर किती येणार आहे? 8. आणि वर्गमुळात 4 जर घेतलं तर किती येणार आहे? 2. आणि मग दोस्तांनो 8 अधिक 2 जर मी केलं तर माझं उत्तर येणार आहे किती? 10, जे की पर्यायामध्ये आहे, जो की आहे पर्याय सी. नंतर प्रश्न क्रमांक 4. परत एकदा संख्यांचं आपल्याला नीट निरीक्षण करायचं आहे. हा थोडासा अवघड प्रश्न जो आहे तो आपल्याला विचारण्यात आलेला होता. इथं मला आडवा स्तंभ पाहायचा आहे दोस्तांनो, आडवा स्तंभ. आडव्या स्तंभामधली पहिली संख्या दिसते मला किती? 35. मित्रांनो 35 ला जर मी या टाइप मध्ये लिहिलं आणि 3 गुणिले 5 जर केलं तर येणार आहे किती? 15. ठीक आहे. नंतर मला संख्या दिसते 12.
12ला मी या पद्धतीत लिहिलं 1 आणि 2, 1 गुणिले 2 बरोबर किती येणार आहे 2. आणि मग या 15 आणि 2 ची जर मी बेरीज केली 15 अधिक 2 किती होणार दोस्तांनो 17, जी आलेली आहे ही संख्या. म्हणजे मला एक नियम सापडलेला आहे, पहिली जी संख्या आहे त्यातल्या अंकांचा गुणाकार अधिक या संख्येतल्या अंकांचा गुणाकार त्यांची बेरीज जर केल्यास मला इकडची संख्या प्राप्त होत आहे. मग आता इकडे पाहा दोस्तांनो 42, 42 म्हणजे काय 4 गुणिले 2, 4 गुणिले 2 किती होतात ते 8. नंतर 23 म्हणजे काय मित्रांनो 23 म्हणजे 2 गुणिले 3 किती येणार आहे 6. मग आता 6 आणि 8 ची मला करावं लागणार काय दोस्तांनो बेरीज, आणि समजा 6 अधिक 8 जर करीन मी तर येणार किती 14, जी आलेली आहे ही संख्या. मग अल्टिमेटली सरते शेवटी मला तोच प्रकार करावा लागेल. 19 म्हणजे येणार दोस्तांनो किती 1 गुणिले 9, 1 गुणिले 9 म्हणजे किती आलं 9. मग 43 म्हणजे काय 43 म्हणजे 4 गुणिले 3, 4 गुणिले 3 म्हणजे किती आले 12. आता मला या 9ची आणि 12ची काय करावं लागणार आहे बेरीज. 9ची आणि 12ची जर बेरीज करीन मी तर ती येणार आहे किती दोस्तांनो ती येणार आहे 21. या प्रश्नाचं उत्तर जे असणार आहे ते असणार आहे पर्याय सी. मग प्रश्न क्रमांक 5 आपल्या स्क्रीनवरती आडवा स्तंभ पाहायचा आहे आणि हा उभा स्तंभ पहा. मित्रांनो या उभ्या स्तंभामध्ये संख्या ज्या आहेत त्या किंबहुना मोठ्या आहेत आणि आजूबाजूला छोट्या छोट्या संख्या आहेत. तर सर्वप्रथम मी फक्त आडवा स्तंभ पाहणार आणि समजा मी या दोन संख्यांचा गुणाकार केला 6 गुणिले 5 केलं तर मला प्राप्त होणारी संख्या किती आहे 30. आता मी या 30 कडे पाहीन आणि या 60 कडे पाहीन. 30 पासून मला 60 कसं येणार आहे दोस्तांनो तर 30 गुणिले 2 करणार मी तर येणार मला काय 60. म्हणजे थोडक्यात 30ची दुप्पट आलेली आहे 60. मग इकडे पण तसाच काहीसा प्रकार 8 गुणिले 7, 8 गुणिले 7 किती होणार दोस्तांनो 56. आणि मग मित्रांनो या 56 ची जर मी दुप्पट केली किंवा 56 गुणिले 2 जर केलं तर मला मधली संख्या प्राप्त होणार आहे जी असणार आहे किती 112. मग दोस्तांनो 14 गुणिले 12 करावं लागेल मला, कारण की या दोन संख्यांचा गुणाकार करावा लागेल मला, जो की येतो 168. आणि दोस्तांनो 168 ची जी दुप्पट येणार आहे ती किती येणार आहे ती येणार आहे दोस्तांनो 336, 336. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय डी. प्रश्न क्रमांक 6 आपल्या स्क्रीनवरती आपल्याला परत संख्यांचं नीट निरीक्षण करायचंय. पोलीस भरती 2014 24लाच आलेला प्रश्न आहे. आता पहिल्यांदा उभा स्तंभ पाहायचा आहे मला. ठीक आहे, मला काही गोष्टी जाणवत आहेत. पहिल्यांदा उभा स्तंभ पाहायला 5 पासून मला 15 आणायचे. तुम्ही काय करणार 5 त्रिक किती 15. आता 15 पासून मला 60 आणायचे तर मग इथं गुणिले किती करणार मी 4. म्हणजे 5 त्रिक 15 आणि 15 चोक 60. इथं जमतंय का पाहूया बरं आपल्याला. 7 गुणिले 5 किती होणार आहे 35 आणि 35 गुणिले किती होणार आहे चला दोस्तांनो हा आहे 6वा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती. इथं मला उभ्या स्तंभाचं नीट निरीक्षण करावं लागेल. मला काही गोष्टी जाणवत आहेत मित्रांनो. आता इथं पाहता क्षणी मला एक गोष्ट प्रकर्षण जाणवती. उभा स्तंभ पाहिल्यास 5 पासून मला 15 आणायचं आहे तर मी 5 त्रिक किती करणार 15 आणि 15 पासून 60 आणायचं आहे तर 15 गुणिले काय बरोबर 60 तर गुणिले काय होणार 4 होणार. मग आता मी शेवटचा स्तंभ पाहणार दोस्तांनो. शेवटचा स्तंभ या 7 पासून मला 35 आणायचंय तर मला करावं लागेल 7 5 35. म्हणजे थोडक्यात 7 ला जर 5 नी गुणलं तर येते मला 35 आणि 35 पासून मला आणायचंय दोस्तांनो काय तर 210. तर इथं मला 35 गुणिले किती करावं लागणार आहे 6. 35 गुणिले 6 केल्यास 210 ची प्राप्ती होणार. आता इथं लक्षात घ्या दोस्तांनो गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 5 गुणिले 6. मग आता इथं काय होणार गुणिले 4 गुणिले 4 6 गुणिले 4 किती होणार आहे 24. आणि समजा 24 आला असेल तर मला 24 ला गुणावं लागेल कशानी 5 गुणावं लागणार. 24 गुणिले 5 120 होतात का तर निश्चितपणे होतात.
त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे माझं पर्याय डी. परत एकदा लक्षात घ्या दोस्तांनो, गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 4 गुणिले 5 आणि गुणिले 5 आणि गुणिले किती होत आहे 6. प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7 इथं आपल्याला आडव्या स्तंभाचं निरीक्षण करायचं आहे. दोन छोट्या संख्या आहेत, कंपॅरेटिव्हली एक मोठी संख्या आहे. असं जेव्हा केव्हा असतं तेव्हा एक तर गुणाकार असतो किंवा मग वर्गाची बेरीज असते किंवा मग घनाची बेरीज असते. तर इथं आपण करून पाहूया. या 4चा वर्ग किती येतोय 16, या 5चा वर्ग किती येतोय 25 आणि जर या दोघांची मी बेरीज जर केली तर मला प्राप्त होणारी संख्या कोणती आहे 41. मग इथं पण तसं जमतंय का? 7चा वर्ग किती होणार 49 अधिक 3चा वर्ग किती होणार 9 आणि या दोघांची जर मी बेरीज केली तर ती येणार आहे किती दोस्तांनो 58. म्हणजे ही संख्या. आणि सरते शेवटी मला तोच प्रकार करावा लागणार. 6चा वर्ग होणार 36, 2चा वर्ग होणार 4, 36 अधिक 4 होणार किती 40 आणि 40 पर्यायात आहे का? तर निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या जो आहे तो आहे पर्याय बी. मग दोस्तांनो प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8 मध्ये परत एकदा नीट ऑब्झर्वेशन करा. काही गोष्टी मला जाणवत आहेत. मी जरा उभा स्तंभ पाहिला, या उभ्या स्तंभामधल्या सर्व संख्या या वर्ग संख्या आहेत आणि हा पण उभा स्तंभ पाहिला तर इथल्या सुद्धा संख्या मला वर्ग संख्या दिसत आहेत. म्हणजे थोडक्यात मला या संख्येपासून आणि या संख्येपासून ही संख्या आणायची आहे. मग आपण आडवा स्तंभ नीट पाहूया. मित्रांनो 225चा वर्गमूळ जर केला मी तो येणार आहे किती 15 आणि या 81चा वर्गमूळ जर मी केला तर तो येणार आहे किती तो येणार आहे 9. आता दोस्तांनो 15 आणि 9ची बेरीज किती होती आहे 24. मात्र मला मध्ये दिलेलं आहे किती 12. 24 पासून मला 12 आणायचं आहे. थोडक्यात मी काय करणार 24 भागिले 2 बरोबर किती येणार 12. म्हणजे नियम मला सापडलेला आहे. याचा वर्गमूळ अधिक याचा वर्गमूळ भागिले किती 2 बरोबर काय. म्हणजे मला नियम सापडलेला आहे. याचा वर्गमूळ अधिक याचा वर्गमूळ जी कोणती बेरीज येईल त्या बेरजेला मला कशाने भाग द्यायचा आहे 2 भाग द्यायचा आहे. चला आता या आडव्या स्तंभात सुद्धा तो प्रकार जमतोय का पाहूया. वर्गमुळात 169 बरोबर येणार किती दोस्तांनो 13. वर्गमुळात 49 बरोबर येणार किती तर ते येणार 7. आणि दोस्तांनो या 13ची आणि 7ची जर मी बेरीज करीन 13 अधिक 7 किती होणार आहे तर ते होणार 20. आणि सरते शेवटी मला 20चं काय करावं लागणार आहे निब्ब करावं लागणार आहे. 20 भागिले 2 बरोबर येणार किती 10. ही आलेली ही संख्या. आता लास्ट बट नॉट द लिस्ट मला तोच प्रकार इथं पण करावा लागेल. वर्गमुळात 121 वर्गमुळात 121 म्हणजे किती आले 11. नंतर इथं पण वर्गमुळात कोणती तरी संख्या येणार आहे बरोबर जी आपल्याला सध्या तरी माहित नाही त्यामुळे ही पण माहित नाही. पण आपल्याला मध्ये दिलेली संख्या जी आहे ती पूर्णतः ज्ञात आहे. ती किती आहे 7 आहे. आता 7 जर उत्तर येणार असेल तर मित्रांनो 7ची दुप्पट यायला पाहिजे इकडची संख्या. 7ची दुप्पट यायला पाहिजे इकडची संख्या. आता 11 अधिक काय बरोबर 14. तर मित्रांनो 11 अधिक 3 बरोबर 14. पण प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी जी काही संख्या येईल ती येणार आहे काय 9. कारण की 9चा वर्गमूळ येणार आहे 3 आणि 11 अधिक 3 होणार किती दोस्तांनो 14. आणि मग सरते शेवटी 14चं निम्म होणार आहे किती 7. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर जे असणार आहे ते असणार आहे दोस्तांनो किती 9 असणार आहे. प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या 9. प्रश्न क्रमांक 9 आपल्या स्क्रीनवरती. आता इथं परत एकदा मी जर पाहिलं ना मला इथं पायथागोरसचं त्रिकूट बिकूट पाहायला मिळतं. आता इथं मी आडवा स्तंभ जर पाहिन या आणि या संख्येची जर मी बेरीज करीन दोस्तांनो तर ती किती येते पहा 5 अधिक 4 बरोबर येते किती ती 9. आणि जर वर्गमुळात 9 घेतलं तर येणार किती 3. ही झाली इकडची संख्या. आता शेवटचा आडवा स्तंभ पाहूया आपण. 61 अधिक 60 जर करीन मी
तर येणार किती दोस्तांनो 121 आणि वर्गमुळात 121 जर करीन तर येणार किती दोस्तांनो 11. मग आता मला अल्टिमेटली इथं पण तोच प्रकार करावा लागणार. आडव्या स्तंभामध्ये 41 अधिक काय बरोबर यायला पाहिजे किती 9चा वर्ग आणि 9चा वर्ग किती येतोय दोस्तांनो तो येतोय 81. ठीक आहे. मग मला काय करावं लागेल सरते शेवटी 81 वजा 41 करावं लागेल आणि मग माझं या ठिकाणचं उत्तर जे येणार आहे ते येणार आहे किती 40. कारण की 41 अधिक 40 होणार 81 आणि वर्गमुळात 81 बरोबर येणार किती दोस्तांनो 9. प्रश्न क्रमांक 10 आपल्या स्क्रीनवरती सर्वात शेवटचा प्रश्न पोलीस भरती 2024 लाच आलेला हा प्रश्न आहे. मग इथं मला उभ्या स्तंभाचं निरीक्षण करावं लागणार. आता इथं मी जर पाहिलं 17, 12 आणि 24, 17तून जर 12 घालवले मी तर किती येणार आहे दोस्तांनो ते येणार आहे 5. आणि मित्रांनो 5चा वर्ग वजा 1 जर करीन तर येईल मला किती 24. 17तून 12 गेले 5, 5चा वर्ग 25, 25 वजा 1 किती येणार आहे 24. मग हा स्तंभ पाहणे 13तून मला 11 वजा करावे लागतील जेणेकरून येईल मला 2, 2चा वर्ग वजा 1, 2चा वर्ग किती आहे दोस्तांनो 4, 4 वजा 1 बरोबर येणार किती 3. ही आली ही संख्या. आणि लास्ट 19 वजा 16, 19 वजा 16 जे येणार आहे किती 3 आणि 3चा वर्ग वजा 1 जर करीन मी तर 9 वजा 1 बरोबर येणार किती दोस्तांनो 8. या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय सी. त्यामुळे अल्टिमेटली या प्रश्नाचं उत्तर जे असणार आहे ते असणार आहे 8. मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर आणि तरच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद दोस्तांनो.